विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुप्रसाद पान क्रमांक 269 वरील शेवटचा प्यारा परत रिपीट करत आहे. तिथून सुरुवात करतोय. थोडेसे पुढे गेलो होतो आपण, पण त्या प्यारापासून सुरू करू. विषय सांभाळण्यासाठी श्री गुरु व जो भक्त अडीअडचणींमुळे गुरुंना भेटावयास येतो, ही जी भेट ह्या जन्मात अडचणी परत्वे घडविली जाते. हा भेटीचा योग पूर्वीच्या अनेक जन्म परत्वे आलेला असतो. मी हे सांगितलं होतं की प्रत्येक जन्मात गुरु भेट व्हावी असं जेव्हा वाटत, हे अंशमात्र कर्म होऊन हे जेव्हा 360 अंश होतं तेव्हा जन्माला येतो आपण. म्हणून ती भेट अतिशय महत्वाची आहे. जर आपण अडचणीत आलो नाही तर त्या अडचणी निवारणार्थ आपण गुरुमार्गी होणार नाही. म्हणजे काय की हे तुझं कल्याण करतो म्हटलं तर कोणी येत नाही. मग नाक दाबलं की तसं तोंड उघडतं, म्हणून अडचण निर्माण झाली. तुमची कल्पना आहे अडचण निर्माण झाली की अडचणच निवारण होण्यासाठी मला बोलत आहे, तसं नसतं. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला भेट झाली आहे त्याचं लक्षात ठेवून सांगितलेली साधना करायचं आणि गप्प बसायचं. जर आपण अडचणीत आलो नाही तर त्या अडचणी निवारणार्थ आपण गुरुमार्गी होणार नाही. तुम्ही गुरुमार्गी होणं हे महत्वाचं आहे. किंवा देवदेवतांची पूजा आराधना करणार नाही. तर सुज्ञ भक्तांनी प्रथमतः गुरुभेट झाल्यावर अडीअडचणींबद्दल विचार न करता जी गुरुभेट ह्या जन्मात झाली आहे त्या भेटीचा लाभ प्राप्त जन्मात जास्तीत जास्त इह जन्मासाठी व पुढील अनेक जन्मांसाठी कसा करून घेता येईल याचा जर विचार करून गुरुनी सूचित केलेल्या सेवेचा आपण लाभ घेतला तर ज्या सुखाच्या याचनेने आपण गुरुभेटीस आलो ती सुखे आपल्या समोर हात जोडून उभी आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. अरुण काय इकडं काय ऐकलं? अडचणींचा विचार जास्त करायचा नाही. भेट झाल्यानंतर जे सांगितलं ते करत बसायचं. मग तेव्हाच आहे. तर या सुखाच्या याचनेने आपण गुरु भेटीस आलो ती सुखे आपल्यासमोर हात जण उभी आहे त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. येते आणि आम्ही अनुभवलंय. म्हणून जेवणामध्ये गोडच खात नाही. तिखट पाहिजे, आंबट पाहिजे, सगळं पाहिजे. म्हणजे दुःख थोडं पाहिजे म्हणजे मनुष्य, नाही तर शाणा होत नाही मनुष्य. हे सूचित करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आजच्या अवस्थेत आपण भक्तांची जीवन माध्यमे म्हणजे देहिक व आत्मिक यांचे एकरूपत्व करून देऊन श्री गुरुनी ह्या जोडल्या गेलेल्या देहिक आत्मिक अवस्थेच्या ठिकाणी आपले अस्तित्व अनंत काळासाठी निर्माण करून दिले असल्याने जीवन व्यतीत करीत असताना जरी अडीअडचणींचा भास निर्माण झाला येतो, खरं नाहीये, तरी त्याबद्दल दुःखी, कष्टी व असमाधानी न राहता त्या अडचणींचे निवारण करण्याचे सामर्थ्य श्री गुरुनी द्यावे एवढ्याच प्रार्थनेची आता भवितव्यात आपल्याला गरज आहे. घाबरायचं नाही. घाबरलं की अंगावर येत आहे. कार्य म्हणून गेलं की ते पळून जात आहे. म्हणजे काय, साधना करत असताना ती शक्ती तुमच्या धारण होऊन रक्तात संबंध वरपासून खालपर्यंत रक्तात धारण झाली आहे. म्हणजे देहिक आणि आत्मिक शक्ती एकत्र होऊन त्याची गुरुशक्ती म्हणून इथं धारण झाली आहे. म्हणून साधना करत असताना ते जे आहे ते इथं स्पर्श करायचं आहे आणि असा आणून इथं जोडायचं आहे. संबंध शरीरभर ती शक्ती खेळवायची. पाची कोशातून जेव्हा ती गुरुशक्ती रक्तातून वर जाते खाली येते त्याला धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरू राहायची म्हटले. समजलं? गुरुशक्ती व्यक्ती नव्हे, ती शक्ती सबंध खालपासून वर पण फिरते सगळीकडे. पदोपदी अपार झाल्या पुण्याचे असे झाले असताना प्रत्येक काम आहे ते नीट करायचं आहे. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या रस्ते. कुठले भांडी घासायचं असं ते मनापासून घासणं, मनापासून करायचं. करत नाही आपण कुणीकडे तर लक्ष एकीकडे आणि कळायचं एकीकडे. असं हे सर्वांचंच आहे कॉमन.
ते आपण असं प्रत्येक गोष्ट नीट नेटकी सकाळपासून जर संध्याकाळ पण केलं तर काशीला यात्रेला इकडे रामतीर्थ याला जायची आवश्यकताच नाही. ते घरातच निर्माण होत आहे. तुमच्या घरातल्या लोक असं म्हणायला ते झालं बरं वाटतं इकडे. आज केंद्रावर पाऊल टाकल्यावर वाटतं की नाही, की क्षणभर असं वाटतं हा हा का तर ते सगळं सत्कर्म तुम्ही साधना करून आहे ते संबंध तुम्ही धारण उरलेलं संबंध वरती आहे. तो आत पाऊल टाकल्यावर लगेच त्याच्यात धारण व्हायला लागतं पॉझिटिव्ह. तसंच घर करायचं आहे. आता प्रत्येकाने केंद्र काढायचं ठरवलं तर होईल का? म्हणजे काय होईल, तो पसारा होईल. प्रत्येकाचं घरच केंद्र करून टाकलं. लोक तुमच्या घरी यायला म्हणतात की नाही बरं वाटतं बाबा, तसं म्हणतात. मग म्हणजेच प्रत्येक काम नीट नेटकं करायचं. 24 तास देवासमोर बसणं शक्य नाही आहे. प्रत्येक काम नीट नेटकं केलं की ते जे एक समाधान म्हणजे परमात्मा. म्हणून ते याचे महत्वाचे कारण असे की हे समितीचे कार्य जरी प्रारंभिक अवस्थेत एका व्यक्ती माध्यमातून साकार झाले आहे, तरी जगताला त्याचा लाभ होण्यासाठी अनेक व्यक्ती माध्यमे की जी कृपावंत झाली आहेत अशांची भवितव्यात गरज आहे. म्हणून दादांनी सांगितलं बाबांना, हे कार्य माझ्यानंतर बंद पडणार असेल तर मी करणार नाही. आज तुम्ही सगळेजण तुम्ही कामकाज केलं, तुम्ही काय केलं होत आहे ना, तुम्ही नारळ फोडून देता, तुम्ही जाऊन करता. म्हणजे दादा पहिल्यांदा एकटे करत होते, ते एकटे नको. आता भवितव्यात काय जगताला लाभ होण्यासाठी त्या काय केले, अनेक व्यक्ती माध्यम आहे कृपावंत झाली आहे तुम्ही. बस आता लोकांचा विचार करायला चालू केला की तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात. तुमचा विचार करायला लागला की अडचणी निर्माण होते. आजच्या अवस्थेची प्राप्ती ही आपण भक्तांना सहज व सुलभ अशी झाली असून काय तपश्चर्या करायला लागली नाही. आपण एका पायावर उभारून तपश्चर्या केली, काय केलंय, चांदा पण नट केली नाही. पण दादांची इच्छा होती, त्यांच्या इच्छेने ते तुम्हाला प्राप्त झाले. काय कष्ट घेतलेत रे, खरं सांगा. मी सुद्धा घेतले नाही. पण का त्यांची इच्छा आणि त्यांचं प्रेम म्हणून आपल्याला दिलंय. तिथं बसून मोहम्मद गेले बाबाला म्हणायचे, मी आणि तू मिळून प्रसाद दिला तर माझ्या प्रसादाने जे काम होईल तेच तुझ्या प्रसादाने होईल. त्यांनी तपश्चर्या केवढी केली. म्हणून आजच्या अवस्थेची प्राप्ती ही आपण भक्तांना सहज व सुलभ अशी झाली असून ह्या अवस्थेच्या प्राप्तीसाठी कोणतेही प्रखर असे साधन किंवा काही बंधनांचा अंगीकार करावा लागला नाही. म्हणजे प्राप्त झालेली अवस्था ही क्षुल्लक आहे असे समजू नये. ह्या अवस्थेच्या प्राप्तीसाठी जरी आपण भक्तांनी लाखो रुपये खर्च केले असते तरी आजची अवस्था प्राप्त झाली नसती. आज मी गेली 4 तपे गुरुमार्गाच्या सेवेत असून गुरु व गुरुमार्गी अशा अनेक व्यक्तींची कार्ये व जीवने बारकाईने अभ्यासलेली आहेत. म्हणजे बाहेर जे कार्य चालतंय ते अभ्यासले दादांनी. तिथं काय होतं, ती व्यक्ती फक्त आपण एकटेच कार्य करू शकते, पुढच्याला तो कार्य करायला सांगून शकत नाही. आपल्याला ज्या अवस्था प्राप्त झालेल्या त्याच्यामध्ये धारण करून देऊन त्याला आपल्या सगळं कार्य करायला लावलेच नाही. पण आपल्याकडे म्हणून दादा म्हणायचे की लोखंडाला परीस लागला की सोनं होतं, बरोबर आहे. पण लोखंडाला परीस लागल्यावर परीस नाही होत. कळलं का मी काय म्हटलं ते? दादा जसे परीस होते तसे तुम्हाला परीस केले. किती परीस पाहिजे, तुम्ही ज्यांना स्पर्श कराल त्यांचं सोनं होईल. ह्या अभ्यासात माझ्या अनुभवास असे आले आहे की गुरु माध्यमाला ज्या ज्या अवस्था प्राप्त झालेल्या असतात त्या त्या अवस्थांचा लाभ त्यांना आपल्या भक्तगणांना करून देता येत नाही. दादापासून प्रसाद द्यायचे, ओटी घालायचे, त्याला मुलं होतायचे. आता तुम्ही पण घालता होतात ना त्यांची कामं. लग्न ठेवायची जे दादाची निराकरण करत होते ती आपण बसून करतोय आणि तो आपल्याला लाभ होतोय. फक्त प्राप्त झालेल्या अवस्थे परत्वे ते कृपाशीर्वाद देण्याचेच कार्य करू शकतात. त्यामुळे जरी त्यांचा भक्तगण संख्येने अधिक असला तरी व्यक्तिगत जीवना व्यतिरिक्त इतरांना सुख शांती समाधान देण्याचे कार्य कृपावंत असूनही त्यांना करता येत नाही. दादांसारखे पण दादाच फक्त करू शकतात. दादा गेल्यानंतर त्यांच्याबरोबर ते कार्य गेलं, पुढचं कोणी करू शकत नाही. असं बाहेर परिस्थिती आहे. ती परिस्थिती नको होती म्हणून दादाने साधन करून आज कार्य प्रत्येक केंद्रावर प्रसाद देणं सगळं दादा असताना जसं दोरे बांधणं होतं तसंच चालू आहे.
यासाठी मी जे कामकाज व निराकरण आपण भक्तांच्या अडीअडचणीसाठी करीत होतो ते कार्य मी गेली काही वर्षे स्थगित करून गुरुनी कृपावंत होऊन मला ज्या अवस्थांचा लाभ करून दिला त्या अवस्था आपण भक्तांच्या जीवनात साकार करण्यासाठी वेळोवेळी गुरुमार्गदर्शनाप्रमाणे साधना मार्गांचा अवलंब करून तीच साधना आपण भक्तांच्याही देहिक माध्यमाद्वारा करून घेतली. अशा अवस्थांची म्हणजे मला प्राप्त झालेल्या अवस्था यांची देवाणघेवाण गुरु व भक्त यामध्ये होण्यासाठी गुरूंचे काया वाचा मन जे त्रिगुणात्मक झालेले असते अशी त्रिगुणात्मक अवस्था ही भक्तांना सूचित केलेल्या साधनेतून करून घ्यावी लागते. अशी त्रिगुणात्मक अवस्था गुरुप्रमाणे शिष्याची व्हावी म्हणून जी गुरु व शिष्य यामध्ये देवाणघेवाण होते त्यासाठी जे साधन उपयोगात आणावयाचे असते असे साधनही त्रिगुणात्मक असावे लागते. म्हणजे ह्या साधनेमुळे गुरुंना प्राप्त झालेली अवस्था शिष्याच्या ठाई साधनेच्या स्पंदानी किंवा व्हायब्रेशन्सनी धारण होते. असे साधन म्हणजे गेली 5 वर्षे आपणा करवली गेलेली ओंकार साधना होय. आपल्या जागेवर बाजूला होऊन दुसऱ्याला बसवतो का आपण लवकर? दुकानातनं व्यावहारिक उदाहरण दे. दुकानातनं आपण आपली जागा सोडून मुलांना लगेच बसा म्हणतो का का म्हणत नाही? आपलं महत्व कमी होईल. पण दादांनी असा नाही विचार केला. दादांनी असा विचार केला की हे कार्य पुढे जायचं असेल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे आणि यांना बसवलं पाहिजे. दादांनी जे केलं तेच आम्ही केलं. आम्ही आता बघायलाही जात नाही तर मलाच विचारत नाही. मला पैसा लक्षात तो कामकाज कसं केला असं म्हणत नाही मी. उलट हे कामकाजाला बसल्यामुळे मी कुठलं तर खालतीचा वरती बोलला तरी येत होतो. काय रे नाहीतर नाही त्यांनी म्हणून विचारलं तर म्हणजे काय त्यांना कॉन्फिडन्स यायला पाहिजे. आता मला जायला होत नाही. आणखी काही दिवसांनी समजा काय होईल आणखी काही दिवसांनी तेव्हा कोण येणार? हा विचार जसा दादानी केला आहे तसा प्रत्येकाने पुढे करून हे कार्य कसं पुढे जाईल हा विचार करायला पाहिजे. अशा ह्या ओंकार साधनेची दीक्षा मला माझ्या जन्मगावी श्री भैरवनाथ यांनी प्रथमतः दिली. बघा नीट ऐका. पहिल्यांदा भैरवनाथांनी दिली. त्या दीक्षेप्रमाणे मी गेली 3 तपे जरी ही साधना नित्याने करीत होतो तरी इतरांच्या कल्याणासाठी ह्या ओंकार साधनेच्या सिद्धतेची आवश्यकता हिची जाणीव झाल्याने हे ओंकार तत्व सिद्ध करण्यासाठी 1 वर्षपर्यंत श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे दर पौर्णिमेस उपस्थित राहून 11 पौर्णिमेस हवनादी विधी केले. आता भैरवनाथाने ओंकार दिला होता की नाही? मग नरसिंह सरस्वतींच्याकडे त्या पौर्णिमेला जाऊन तर शांत करायची काय गरज होती? कळलं? तर पहिला जो ओंकार दिला होता तो ह्या फक्त इहलोकापुरता होता. कुणी दिलेला? भैरवनाथांनी. म्हणजे फक्त इह जगतापुरता. आता हे पिशाच चिवणीमध्ये अडकलेले लोक इथं पिडतात म्हणून इथं अशांतता आहे. त्यांना सद्गतीला पाठवून इथल्या लोकांना दीक्षा मिळून ते जे जन्माला येणार ते देव करत होत म्हणजे देवासारखेच जन्माला यावे म्हणजे ह्या जगामध्ये विश्वशांती होईल यासाठी ओंकार नरसिंह सरस्वतींच्याकडे आणावा लागला. आणि तो फार प्रखर होता म्हणून तो शांत करून 11 पौर्णिमेला करून आणला. कळला? एक होता तो इहलोकापुरता मर्यादित होता म्हणून तो दुसरा आणला तो सप्तलोकाचं कार्य करण्यासाठी. सप्तलोक इहलोक आणि हे वरचे लोक. कळलं? इतका अर्थ आहे त्याच्यात. ह्या 11 पौर्णिमेच्या हवनादी विधींची सांगता म्हणून महारुद्र स्वाहाकार करण्यात आल्यावर हे जे ओंकार तत्व सिद्ध झाले या तत्वाची महारुद्र म्हणजे शंकर म्हणजे लय तत्व म्हणजे पूर्णत्व. आंब्याचा परिपाक झाला म्हणजे त्याचा लय गोडीत झाला. लय म्हणजे मरण नव्हे, परफेक्शन. या तत्वाची दीक्षा आपण भक्तांना कारण दीक्षा म्हणून दिली. कारण दीक्षाचं काय सांगितलं होतं मी?
या देहामध्ये दोषांचं कारण राहिलं नाही. जेव्हा देह शुद्ध झाला तेव्हा कारण दीक्षा, म्हणजे परिपूर्ण अवस्था, नारायण अवस्था. ह्या कारण दीक्षेची सिद्धता होऊन ती कारण दीक्षा ही महाकारण अवस्था म्हणून आपण भक्तांना त्याचा लाभ व्हावा यासाठी श्री गणेश देवता, की ज्या देवतेचे मूळ आत्मस्वरूप ओंकारमय आहे. ओंकार आहे म्हणजे काय? काय त्याचं डोकं कुठं आहे? वरती. अकार चरण युगल, मकार महामस्तक आणि उदर विशाल. म्हणजे वरती मस्तक आहे, हे पृथ्वी म्हणजे त्याचं पोट आहे, आणि पाताळात पाय आहेत. म्हणजे केवढा व्याप्ती झाली त्याची, सगळ्याला व्यापून उरला. ते अक्षरशः काय म्हणाले, गणपतीच्या पायाला धरून मी वरती येतो पृथ्वीवर. हां, अशी ती व्यापक अवस्था म्हणजे महाकारण अवस्था. म्हणजे तुमचं कुठेही अडता कामा नाही. यासाठी श्री गणेश देवता, की ज्या देवतेचे मूळ आत्मस्वरूप ओंकारमय आहे, म्हणजे अ उ म किंवा उत्पत्ती स्थिती लय असे आहे, त्या देवतेस प्रसन्न करून घेऊन आपण भक्तांस महाकारण दीक्षेचा लाभ करून दिला. ह्या दीक्षेपर्यंत आपण भक्तांनी वेळोवेळी ज्या दीक्षा म्हणजेच उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा, कारण दीक्षा आणि महाकारण दीक्षा घेतल्या होत्या. काही दीक्षा मिळून एकच, पण ती एकदम पेलणार नाही म्हणून त्याचे 6 भाग करून दिले. दीक्षा म्हणजे गुरूंची शक्ती. विमोचन केल्यावर तुमचे दोष गेल्यावर जी जागा रिकामी होती ती दुसऱ्या शक्तीने व्यापू नये म्हणून तुम्हाला त्या दीक्षा दिल्या. जशी जशी पोकळी होईल तशी तशा धारण होत जाणार. जशी जशी पोकळी कमी कमी होत जाईल तशा तशा दीक्षा धारण होऊन एक दिवस सगळं पूर्ण होईल. त्या दीक्षांचे एक रूपत्व त्रिगुणात्मक शक्तीत करून ती ओंकारमय अवस्था 32 शिराळ्यास श्री गोरक्षनाथ यांचे चरणी समर्पण करून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण भक्तांना नाथपंथाचा अनुग्रह प्राप्त करून दिला. आता अनुग्रह म्हणजे काय ते सांगितलं बघा. ज्या ज्या अवस्था गुरुना प्राप्त झालेल्या असतात त्याच अवस्थेचे प्रतीक शिष्याच्या ठाई धारण होणे म्हणजे अनुग्रह होय. केवळ एखादा मंत्र देऊन त्याचे तंत्र उपलब्ध करून देणे म्हणजे अनुग्रह नव्हे. आजच्या अवस्थेपर्यंतचा हा गुरुमार्गातील आपला प्रवास म्हणजे आपले जे आत्मिक तत्व, त्या आत्मिक तत्वाचा वास गुरुचरणी लीन झाला असून ते साकार होऊन आता निराकार झाले आहे. निराकार व्हायचं म्हणजे काय? साकार होऊन निराकार व्हायचं म्हणजे काय? काम झाल्यानंतर माझ्यामुळे झालं म्हणते. झाडाला आंबे आल्यावर आंबे खाल्ले, झाड माझ्यामुळे आंबे खाल्ले असं म्हणत नाही. निसर्गाचा धर्म आहे तो. काम कशामुळे झालंय ते त्या शक्तीमुळे, गुरूंच्या सामर्थ्यामुळे. तुम्ही फक्त माध्यमात. त्यांच्यामुळे झालं म्हटलं की आपण निराकार झालो, माझ्यामुळे झालं म्हटलं की साकार झालो. मी म्हटलं की मेला, तू म्हटलं की निराकार म्हणजे मरायचं नाही आहे. ते सगळं त्यांच्या कृपेने झालं म्हणजे आपलं अस्तित्व नाहीसं झालं, निराकार. अशा अवस्थेचे कार्य भवितव्यात जगत कल्याणासाठी भक्तगणाकडून व्हावे. सर्वांच्याकडनं तुमच्याकडनं व्हावं. तुम्ही सुद्धा कमी नाही, तुम्ही सुद्धा कमी नव्हे. हे नियुक्त आहेत तेवढेच आहेत आणि तुमच्या नाही. तुम्ही सुद्धा साधना करत असताना इथनं हजारो आत्मेमुक्त होतात. पण सगळेच केंद्र प्रमुख आणि सगळेच जर सेवक झाले तर कुणी कुणाचं कामकाज करायचं? सगळे कलेक्टर एकच असतो. 56 कलेक्टर 56 ठिकाणी असतात. पण सगळेच कलेक्टर व्हायचं, सगळेच गव्हर्नर व्हायचं म्हटलं होणार नाही. पण तो एक कलेक्टर सांगितलेलं काम केलं की ते काम जसं सर्वांच्यामुळे होतं तसं आहे. अशा अवस्थेचे कार्य भवितव्यात जगत कल्याणासाठी भक्तगणांकडून व्हावे म्हणून गुरुना प्राप्त झालेल्या अवस्था भक्तात साकार करण्याच्या साधन पद्धतीने
भक्तांच्या ठाई गुरूंच्या अवस्थेचा जो आविष्कार व्हावयास पाहिजे, यासाठी भक्त माध्यमाला एकाच साधन माध्यमातून साधना करावयास सूचित करावे लागते. बदललं नाही. दर खेपेला अमुक ग्रंथ पहिल्यापासून जी ओंकार साधना आहे ती तशीच आहे. बाहेर काय सांगता आता अमुक 11 वेळा जप करा, आता हे झालं पुढचं करा, नमशिवाय झाला अमुक करा. पण सकाळी एखाद्याचा फोन आला तो 100 काय काय करत होता. म्हटले सगळं बंद करणार असेल तर मला फोन कर, विचार करून करतो म्हणाला. मग अर्ध्या तासाने फोन आला. कारण देवीचं जप आणि कोणत्या ओम नमः शिवाय सांगितलंय म्हणाला, हे झालंय. म्हटलं हे सगळं करून जेवतोस केव्हा आणि नोकरी करतोस केव्हा, आणि अडचणी भरपूर आहेत म्हणून मला फोन केला. असेच चालतं बाहेर. अशा वेळी ही साधना अन्नमय कोशापासून म्हणजे नाभिस्थानातून सुरुवात करून आनंदमय कोशापर्यंत म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत नेऊन त्या सूचित केलेल्या साधनेचे पूर्णत्व भक्ताच्या ब्रह्मरंध्रात ब्रह्मरंध्रात करावे लागते. आता का ब्रह्मरंध्रात काय करावं लागतं, काय सांगितलंय? आपूस हे 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 ठेव एवढं, हे म्हटलं पुस आणि ते वरचे 2 पुस. हे बघा, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. मी नेहमी सांगितलं इथं याला साला गाठ आहे, रेला गाठ आहे, मग गला गाठ आहे, मला गाठ आहे, पला फक्त गाठ नाही. म्हणजे परमार्थिक फक्त ऐहिक नाही असा कोश म्हणजे हा एकच आहे. म्हणून ही देहिक आणि ही आत्मिक सगळे कोश व्यवस्थित आहे ते विकसित करून इथं एकरूप केले. हो, तिथं फक्त पारमार्थिक आहे. म्हणून सांगितलं ते बीज दिलंय, ते बीज रूपाने दिलेलं ते सबंध शरीर करायचं साधनेने, आणि सबंध शरीर आहे ते काय करायचे, ओंकारमय, की तुमचं काम झालं. कसं होतं काय होतं आपण विचार करायचं नाही. गाईला इथं खायला घातलं, तिकडे दूध काढायचं. ते दूध कसं होतं, ते गवताचं कसं काय होतं हे बघायला काय गरज नाही. आपल्याला आपला संबंध काय, खायला घालायचं, तिकडं साधना करायची, येईल त्याचं कल्याण कसं होईल बघायचं. ते कसं होतंय, आज काय गेलंय ते काय बघायची गरज नाही. आपला अनुभव येतो, कालचाच अनुभव आहे आता तुम्हाला. म्हणजे उद्यामध्ये काय सामर्थ्य आहे. म्हणून समोरचा जो सांगतो त्याचा विश्वास कसा बघा. दादाचा एक भोरी मनुष्य भेटला. दादा म्हणे बाकीचं काय मला माहिती नाही, तू फक्त काय कर, एका कागदावर तुझं कल्याण होईल असं लिहून दे म्हणाला. दादाने घेतलं, लिहून दिलं, तुझं कल्याण होईल. आणि त्याच्यात म्हणलं त्याची कामं 15 दिवसात झाली सगळी. याचा अर्थ काय, पुढं सगळं काम करायचं ते शब्द ब्रह्मातून जा, तुमचं कल्याण होईल. खरंच, पण आधी आपण घट्ट पाहिजे आणि आपला विश्वास पाहिजे ना. जा, तुझं काम होईल. म्हणून सांगितलं की ह्याच्या पुढचं जीवन तुमच्या विचारावरमध्ये दादाने दिलंय मला. मी तुम्ही सांगितलं बरं लगेच करून दिलं. म्हटलं ह्याने सांगितलंय ना, ह्यांना बरं वाटणार म्हणून लगेच उदी घातली, तांब्यातनं पाणी भरून 21 वेळा मौन सांगितल्यानंतर देऊन टाकलं. समोरच्या माणसाची सायकोलॉजी सांभाळायची. पहिल्या त्यांनी 100 सांगितलं ते काय काळजी करू नकोस, थंड राहा असं म्हणायचं, शब्द आणि स्पर्श. मग तो खालती येतो जरा, मग त्याला प्रार्थना वाचायला येतं ना. मग महिन्याने प्रार्थना वाचायला हळूहळू. काही नसतंच मुळी. काय असं लहान मुलाला बघा, नवीन कपडा पाहिजे असं एवढंच भोग असतं, त्यात भोग घालून ते भोग मोठं करायचं. तसं दुःख एवढंच आहे, मला दुःख झालंय, मला दुःख झालंय म्हणून ते 4 आणायला असते, ते सगळे 100 रुपये खालती येतं. क्रमशः या अवस्थे परत्वे जेव्हा तुम्हा भक्तगणांच्या देहिक माध्यमातून ही साधना ब्रह्मरंध्रात लय अवस्था म्हणजे पूर्णत्व प्राप्त करती होते, त्या अवस्थेलाच सहस्त्रदल कमलाचा उदय झाला असे म्हणतात. कमळासारखं होत आहे हे सगळे 5 कोश बघा एकत्र झाले आणि कमळासारख्या पसा. हा 6 इथं गेला, पुढं 6च्या पुढे गेला. हा काय झाला, पसार झाल्यावर ते ब्रह्मज्ञान तिकडचा 6, हा खालचा 6 आणि वरचा 6 त्या 6 मधलं ज्ञान तुमच्या ब्रह्मरंध्रातून मिळतं. आणि 12व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला पसायदान म्हटले. पण दत्त नाथ व सूफी पंथामध्ये प्रमाणे
ह्या अवस्थेची प्राप्ती म्हणजे देहिक व आत्मिक अशा दोन शक्तींचे एकरूपत्व गुरु शक्तीच्या ठिकाणी हा, होऊन या दोन शक्ती म्हणजे देहिक म्हणजे ह्या 3 कोशांना देहिक शक्ती अर्धा मनोमय इकडं आणि इकडं आत्मिक, ह्या दोन्ही शक्ती म्हणजे ह्या 5 कोशामध्ये देहिक आत्मिक म्हणतात. त्यामध्ये रक्त येते, तर गुरुशक्ती त्या रक्तात संबंध धारण झाली तर त्या दोन्हीचं एकरूपत्व झालं की नाही, समजतंय ना. हा, दोन्हीचं करत करून काय केलं, देहिक व आत्मिक अशा दोन शक्तींचे एकरूपत्व गुरु शक्तीच्या ठिकाणी होऊन ह्या त्रिगुणात्मक शक्तीला हा. प्रतीक म्हणून ब्रह्मरंध्राच्या ठाई धारण करून द्यावे लागते. म्हणजे हे शरीरातलं शक्तिपीठ आणि ब्रह्मांडाचं गोव्यामध्ये दोन्ही शक्तिपीठच, ह्याची शक्ती लिमिटेड आहे, त्याची अनलिमिटेड आहे. तुम्ही साधना करायला लागले की त्यातल्या शक्तिपीठातली शक्ती तुमच्यात येते आणि सबंध शरीरवर साधनेने होते. समजलं, सोप आहे. अशा अवस्थेची प्राप्ती जी आज आपणास झाली आहे ती कृपाशीर्वादाचे शक्तिपीठ म्हणून आज आपल्या काया वाचा मनाच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणार आहे. म्हणून कोणी प्रश्न विचारला की त्याला पहिलं समाधान करायचं, आपला प्रश्न बाजूला ठेवायचा. समजा त्याला बसल्यावेळी मी सांगितलं तर मग त्याचं लग्न ठरलं म्हणून तो आला आणि माझं झालं नाही, आता काय होतंय. अशा वेळी ज्या काया वाचा मनाचे एकरूपत्व शक्तिपीठाच्या ठाई झाले आहे तो गुरुकृपाशीर्वाद होय. ह्या शक्तीचे स्पंद किंवा लहरी आपण भक्तांच्या वाचेतून यापुढे बाहेर पडणार आहे. म्हणून संध्याकाळी प्रार्थना, सकाळी प्रार्थना करायची. रात्री काय जर केलं असेल ते विमोचित सकाळी होतं, दिवसभर केलेलं संध्याकाळी होतं. म्हणून त्या एक वेळ ठरवल्याप्रमाणे त्यावेळेला ती 15 मिनिटाची प्रार्थना वाचायची. यासाठी जी प्रार्थना आपण यापुढे नित्याने म्हणणार आहोत ती प्रार्थना ही एक केवळ शाब्दिक म्हणून आपल्या वाणीद्वारा उच्चारली जाणार नसून जेव्हा आपण मनोभावनेने ही प्रार्थना म्हणाल तेव्हा वाणीतून उच्चार केला गेलेला शब्द हा इतरांच्या कल्याणासाठी शास्त्र, शस्त्र व अस्त्र म्हणून आसमंतातील वातावरणात कार्यान्वित होऊन आज जे वातावरण गैर अशा विचार परत्वे दूषित झाले आहे ते शुद्ध होऊन प्रत्येकास परमेश्वराने बुद्धीची अमोल ठेव दिली असूनही व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे निर्माण होणारा हा बुद्धी माध्यमातील अविचारांचा दोष आपण नित्याने म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेतून निवारण होणार आहे. भवितव्यातील हे महान कार्य श्री गुरूंनी किती सोपे व सुलभ करून दिले आहे याचा भक्तांनी सुज्ञपणे विचार करावा. आता मी काल सकाळी सांगितल्याप्रमाणे आता फॉरेनचे लोक जागे झालेत आणि गायत्री मंत्र म्हणतात. आला व्हिडिओ तो ड्रेस पिकन. आता गायत्री मंत्र पहिलं त्याला संस्कृत यायला पाहिजे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे म्हणणं सोपं आहे का? तो पहिला आपण ओम म्हणतो ते सोपं आहे आपली साधना. दादा म्हणाले ओम नाही जर सगळे सिद्धार्थ होती तर पुढचं शेपूट पाहिजे कशाला. हो बरोबर आहे. आत्ता ते जागे झालेत पण दादानी त्याच्या पुढची अवस्था सिद्ध करून आपल्याला दिले आले. नुसता ओंकार म्हणायचं. ओम नमः शिवाय नकोच म्हणायचं. नमः शिवायला ओम शिवाय अर्थ नाही ना, किंवा ओम शिवाय पुढच्या मंत्राला अर्थ नाही ना, मग ओमच सिद्ध करायचं काय बिघडतं. समजलं म्हणजे किती सोपं केलं आहे. आणि काय सोपं करायचं, 24.5 तासातला अर्धा तास मागतात ते. ती अर्ध्या तासाची साधना केल्यानंतर तुम्हाला आज समाधान आहे की नाही. आता ते पडले वळण इंद्रियाशी जातं. पहिल्यांदा साधनं निगेटिव्ह विचार करायची सवय झाली म्हणजे सारखं तेच करतो आपण. पण ते बदलायचं आहे. आता थोडा त्रास आला तर असू नये माहिती 2 दिवस वाट बघायची आणि नंतर मग विचार करायचा. आपण भक्तांवर ही प्रार्थना इतरांच्या कल्याणार्थ म्हणावयाची जबाबदारी टाकली आहे. ती पार पाडित असताना कोणत्याही कारणास्तव आपले काया वाचा मन हे अशांत असमाधानी कोणत्याही विकाराच्या आहारी गेलेले असता कामा नये. नाही, आजपर्यंत शांतपणे मनापासून म्हणायचे.
आजपर्यंत आपण भक्तांनी श्रद्धा भक्तीने अनेक गुरुपौर्णिमा साजऱ्या करून श्री गुरूंना गुरुदक्षिणा दिली असेल, पण ज्या गुरूंची सत्ता या त्रिभुवनावर असते अशांना जी काही गुरुदक्षिणा आपण समर्पण करता ती गुरुदक्षिणा नसून ते एक आपल्या भक्ती भावनेचे प्रतीक आहे. म्हणजे काय, कोणी पैसे देतात, कोणी धोतर जोडे देतात, पण त्या वस्तू कुठं घेऊन जाता येतात का? इथंच ठेवायच्या. मग खरी गुरुदक्षिणा काय? त्यांनी जसं कार्य करून अनेक लोकांना सुखी केलं तसं तुम्ही पुढच्या लोकांनी अनेक लोकांना सुखी करून त्यांना प्रार्थना करून मार्गाला लावायचं आहे. आज किती जण येतात, किती जण मार्गाला लागलेत, किती जण आपला पहिला देवधर्म सोडून प्रतिमा घेऊन साधना करायला आहेत, आम्हाला बरं वाटतं म्हणतात. 50 लोक काही असे ना. खरी गुरुदक्षिणा आता आपणास द्यावयाची आहे, कारण प्राप्त जन्म व पुढे येणारे जन्म यांचे सार्थक करून घेण्याचे सामर्थ्य कोणाही मानवाला कोणत्याही जन्मात प्राप्त होणे शक्य नाही. स्वतःच्या सामर्थ्याने प्राप्त होणे शक्य नाही. मग काय, त्या गुरूंच्या आपण शरण गेलो म्हणून त्यांनी प्रेमाने हे सगळं दिलंय. ते केवळ आपण गुरुना शरण गेल्यामुळे प्राप्त झाले आहे. या पुढील जीवनात गुरु आज्ञेचे पालन करणे एवढेच व्रत भवितव्यासाठी आपण भक्तांना करावयाचे आहे. एवढं सांगितलं तेवढंच करायचं. व त्याची पूर्तता आपण भक्तांनी जर केली तरच गुरुनी आपल्या कल्याणार्थ जे केले आहे त्याचा प्रतिसाद म्हणून आपण गुरुपूजन करून गुरुदक्षिणा देणार आहात. हीच अपेक्षा भवितव्यासाठी ठेवून 8व्या संमेलनात मी आपण भक्तांना असे सूचित केले की यापुढे आपण माझे व्यक्ती म्हणून पूजन न करता माझ्या माध्यमातून ज्या शक्तीने आपल्या जीवनास आकार व साकार अशा अवस्था प्राप्त करून दिल्या आहेत त्या शक्तीची मनोभावनेने श्रद्धा भक्तीने पूजा करा. म्हणजे त्याबद्दल जास्तीत जास्त पूज्य भाव निर्माण करा. हीच माझी आपण भक्तांनी दिलेली गुरुदक्षिणा आहे. म्हणजे त्या शक्तीशी जोडून दिलं तुम्हाला. सूर्याला उगवणं सांगत नाही. तुम्ही 8 वाजेपर्यंत झोपलात म्हणून 6ला सूर्य उगवायचा थांबत नाही, किंवा तुम्ही उठला नाहीत म्हणून रात्रवायची थांबत नाही. हे जसं निसर्ग प्रयत्न चाललंय त्या शक्तीची पूजा करायची. ती जसं निसर्ग चालवती तसं ती शक्तीशी आपण जोडलो की त्या निसर्गप्रती आपलं जीवन विकसित करायचं. समजलं? म्हणजे एका व्यक्ती माध्यमातून तुम्हाला ओळख करून दिली. समजलं? दादा ह्या व्यक्ती माध्यमातून नंतर मग आसन घालतो तर ती शक्ती कार्य करते. आपण भक्तांच्या कुटुंबात जो माझा फोटो आपण भक्तांनी भक्ती भावनेने पूजनार्थ ठेवला आहे याबद्दल मला आजपर्यंत कधीच धन्यता वाटली नाही. कामा ठीक नाही. कामकाजाला तुझे कामं होत होती म्हणून फोटो ठेवला आहे. कामं नाही झालीस ती तर. त्याचप्रमाणे अनेक भक्तांनी आपल्या घरी बोलावून गुरु म्हणून आदरातिथ्यही भरपूर केले आहे. उद्या आपल्याला बोलतील ते आदरातिथ्य करताना आपण जागे राहायचंय. कुठेही गेलो तरी आम्ही पहिले जागे असतो. हे आपल्यासाठी सुद्धा आहे. किती लोक तुम्ही तुमची वाट बघता असेल ते सगळं सांगतात, सगळं बरोबर असेपर्यंत. काम झालं नाही म्हटलं बोलत नाहीत नंतर. सोलापूरचा अनुभव आहे आपल्याला. पण याबद्दल आपण भक्तांना जरी समाधान झाले असले तरी त्याबद्दल मला कधीच समाधान वाटले नाही. याचे कारण आपण जेव्हा ह्या कार्याकडे मार्गदर्शनार्थ आलात व जेव्हा आपल्या ऐहिक गरजांचे प्रश्न माझ्या माध्यमातून सोडविले गेले तेव्हाच आपण भक्तांनी माझ्या फोटोचा स्वीकार पूजनार्थ केला. मग एक प्रश्न सुटले म्हणून दादांचा फोटो ठेवायचा. प्रश्न जर सुटायला वेळ झाला की फोटोला लगेच काय दाखवायचं. हे सर्व ऐहिक सुख जर मी आपणास प्राप्त करून दिले नसते तर आपण माझा फोटो पूजनार्थ ठेवला असतात काय, असा प्रश्न मी स्वतःला विचारित असतो. आपण भक्तांच्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडून पुऱ्या व्हाव्यात म्हणून आपण मला भेटावयास आलात, तशा माझ्याही काही अपेक्षा आपण भक्तांकडून पुऱ्या व्हाव्यात अशी माझी इच्छा
होती व आहे. हा तुमचाही प्रश्न होते, पण माझं काय आहे की हे कार्य पुढे जाण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, हे माझं एक्सपेक्टेशन म्हणजे दादांचं. वेळोवेळीच्या गाठी भेटीत व प्रत्येक संमेलनात आपण माझे गुणगान गायले आहे. हे सर्व मी ऐकले असून मी जे काही आपण भक्तांच्या बाबतीत केले आहे त्या कारणास्तव मी आज जन्म घेता झालो नाही. हा म्हणजे केवळ तुमच्या अनेक अडचणी निवारण करण्यासाठी मी जन्म घेता झालो नाही, मग कशा करता झालोय तर माझ्या जन्माचे हा. कारण जे गुरुकृपेने आपली सेवा करण्याचे कर्तव्य म्हणून आहे, हा. त्यात महत्वाचे कारण असे आहे की माझ्याच प्रमाणे आपला प्राप्त जन्म जन्म हा सत्कारणी लागावा. हा प्रत्येकाचा जन्म सत्कारणी लागावा म्हणून त्याची धडपड आहे. आपल्याला किती ऐहिक सुख प्राप्त झाले व कोणकोणत्या संकटांचे गुरुकृपाशीर्वादाने निरसन झाले याबद्दल मला धन्यता वाटली नाही. कारण का ते टाइम बिईंग होतं, तेवढ्यापुरतं होतं. मेन कारण वेगळंच होतं. याचे कारण ज्या व्यक्ती माध्यमाला जन्माला येऊन ईश्वराचे कार्य करावयाचे असते अशा व्यक्ती माध्यमाचे सामर्थ्य दगडाला देव करण्याचे असते. तेव्हा जे ऐहिक सुख आपण गुरुकृपाशीर्वादाने प्राप्त करते झालात व प्राप्त झालेल्या सुखाबद्दल माझी महती आपण गायली, यापेक्षा आपली पारमार्थिक प्रगती किती झाली आहे याबद्दल जर काही निवेदन आपण केले असते तर मी जे कर्तव्य आपण भक्तांच्या बाबतीत केले याबद्दल मला समाधान झाले असते. याचा स्पष्ट खुलासा म्हणजे असा की गुरुमार्गदर्शनात आपण येण्यापूर्वी आपले काया वाचा मन हे पूर्णतः षड्विकारांच्या अधीन होते. म्हणजे कसं जरा काही झालं की लगेच पापड फुटा, जरा काय झालं असं होतं आधी. मग त्यात बदल झाला आणि एक माध्यम तयार झालं की बा सगळ्याला ऍडजस्टमेंट करायचं. समजलं ना मी काय म्हणतो? असा बदल झाला की नाही. देहिक अवस्थेचा विकास न होण्याने हे आपले जीवन विकारमय अवस्थेत होते. हा विकारमय अवस्थेत होते. कृपाशीर्वाद प्राप्तीनंतर कोणकोणत्या विकारांची प्रखरता कमी झाली आहे व जे आपण विकारमय होतो तेच जीवन गुरुकृपाशीर्वादाने किती विचारमय झाले याचा जर आढावा आपण घेतला तर ही जी स्थित्यंतर अवस्था आपल्याला कृपाशीर्वादाने प्राप्त झाली ती स्थित्यंतरे कृपाशीर्वादाच्या अभावी आपल्या जीवनात अंतापर्यंत आपल्याला करता आली नसती, हा बोध आपल्याला होईल. पहिल्यांदा जेवायला बसलं की खेचखीच करायचं, हेच नाही तेच नाही, म्हणजे कुठलंही काम सरळ नाही असं पहिल्यांदा होतं विकारमय जीवन. आता पानात घातलेलं गप जेवता का नाही जेवता माहित नाही मला, पण जेवायला पाहिजे म्हणजे बदल झाला. म्हणजे पहिले आपण कसे होतो, काय होतो आणि आपण काय झालो याचा आढावा घ्यायचा हे. आणि माझा तसा विकास झाला हे जर सांगितलं असतं तर मला आनंद झाला असता. माझी घर झालं, माझं दार झालं, ते सगळं घरदार झालं, जीव जाताना हिचं सोडून जायचं आहे. त्या गोष्टीत दादांना इंटरेस्ट नव्हता. पारमार्थिक अवस्था किती झाली आणि जीवनाचं सार्थक म्हणजे काय, एकदम चौथ्या लोकात जायला पाहिजे. ते अवघड आहे. ही तर गुरु केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत चौथ्या लोकात जाता येत नाही. दुसरा महत्वाचा बोध माझ्या साधन सेवेच्या हितसंबंधात सांगावयाचा म्हणजे आजपर्यंत जगामध्ये मानवी कल्याणार्थ जे सिद्ध साधक अशा प्रकारचे कार्य गुरु आज्ञेने अंगीकारते झाले व त्यांनी लोककल्याणाची सेवा जरी केली तरी हे त्यांचे कार्य व्यक्तिगत स्वरूपाचे होऊन त्यांच्या पश्चात त्यांच्या ह्या कार्याचा अस्त झाला. हा म्हणजे बाकी ते आपण बघतो चिटोपिट कार्य ती पुढं कार्य ते पुढं जात नाही. ती व्यक्ती गेल्यानंतर कार्य थांबतं. म्हणून दादांचं नेहमी बाबांना सांगणं असं होतं की माझ्यानंतर जर हे कार्य थांबणार असेल तर मी हे करत नाही. माझ्यानंतर हे चालणार असेल तर माझ्याच अवस्था पुढच्या देऊन आज प्रत्येक केंद्रावर सेवक करतायत. केंद्र प्रमुख होते, मग सेवक, त्याच्या पुढचे सेवक, म्हणजे तसं कार्य पुढं झालं आहे. पण माझी तळमळीची अशी इच्छा आहे की आपण प्राप्त केलेली ही गुरुकृपाशीर्वादाची साधने आपल्या हयातीतच
कार्यान्वित होऊन आपल्या पश्चात या सिद्ध सिद्धांत पद्धतीत दादा म्हणाले मी लांब बसून हा कामकाज करतो आणि त्याचं काम होतंय की नाही, म्हणजे माझी अवस्था त्याला प्राप्त झाली हे माझ्या हयातीत मला बघायचं आहे. तसं जर बघायचं असेल तर बाबांनी सांगितलं तुझा आत्मा एक दिवस बाहेर काढावा लागेल आणि ती प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून 5-5 वर्ष प्रत्येक विभूती येतात. म्हणजे दादांचा आत्मा बाहेर जायचा आणि त्यांचं कार्य करून झालं. हा आत्मा बाहेर जाणं आत येणं ही प्रॅक्टिस 25 वर्ष केली. आणि ज्या वेळेला 32 शिराळाला ही अवस्था आमच्यात कार्यान्वित करायची होती त्यावेळेला दादाने आपला आत्मा बाहेर काढला आणि ती गुरुकृपा किंवा ते कार्य पुढे जायची अवस्था आमच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये जे उपस्थित होते सर्वांच्यात, पण सर्वांना नव्हते उपस्थित त्या नाही, त्याच्याकडे प्रवाहित झाल्यावर मग दादा 2 तासांनी परत जिवंत झाले. हे कराडचे तुम्हाला माहीत आहे. त्या 2 तासात डॉक्टर होते 10 जण, ते म्हणजे अजिबात हात लावणं काम नाही. दादा म्हणजे प्रेतच. त्या 2 तासात ती सगळी शक्ती प्रवाहित झाली आणि नंतर पहिल्यांदा श्वासोच्छ्वास चालू झाला, मग रक्ताभिसरण चालू झालं आणि मग पचन चालू झालं. म्हणून ही सर्व साधने मी गेल्या वर्षात सिद्ध स्वरूपामध्ये सिद्ध करून गुरुपौर्णिमेस योग्य अशा सेवकांच्या ठिकाणी ती परंपरेने कार्यान्वित व्हावी म्हणून गुरु आज्ञेने एकरूप केली. आज माझ्या अनुपस्थितीत जे सेवक कार्यकेंद्रावर मार्गदर्शन करीत आहेत त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी ही पूर्णतः संकुचित आहे. त्यामुळे मी माझ्या आत्मविश्वासाने व आत्मप्रचितीने हे सेवक जरी सिद्धावस्थेप्रत आहेत व आपली ऐहिक विषय परत्वे असलेली दुःखे निवारण करू शकतात असा जरी आत्मविश्वास ठेवला तरी गुरुमार्गाच्या परंपरेप्रमाणे तुम्हा भक्तांची श्रद्धा ही व्यक्तिपूजनाचा विषय असल्याने आपली दुःखे केवळ वंदनीय दादांच्याच आशीर्वादाने निवारण होतात अशी जी श्रद्धा आहे ती यापुढे विचारात न घेता जो नियुक्त सेवक कार्यकेंद्रावर कार्य करतो आहे त्यांची नियुक्ती ही त्याच्या इच्छेप्रमाणे झाली नसून ते गुरु आज्ञेचेच एक प्रतीक आहे अशी श्रद्धा व विश्वास जर निर्माण कराल तर आपली ऐहिक विषय परत्वे आलेली दुःखे निवारण करण्यासाठी माझी बहुमोल अशी शक्ती व्यर्थ खर्च न होता ती शक्ती आपल्या प्राप्त जन्माचे सार्थक करण्यासाठी मला उपयोगात आणता येईल. आता हे सगळं कशावर अवलंबून आहे? विचारावर. दादांनी सांगितल्याबद्दल विचार करून त्या विचाराप्रमाणे आपण वागायला पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर चांगलं कर्म निर्माण होतं, तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर वाईट कर्म निर्माण होतं. त्याच्याबद्दल एक सुंदर गोष्ट आली आहे म्हणजे व्हॉट्सअपवर, ती आपण वाचूया. दादाने सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं आहे, तुम्ही वाचा 7व्या सेमिनारनंतर, की आता या पुढची अवस्था तुमचं विचारावर अवलंबून आहे. माझं काय होईल म्हणून शंका निर्माण केली तर पहिला होता तसाच राहशील. माझं काय होणार नाही, दादाच्या कृपेने दादा होशील. तर आता हे कोणाच्या हातात आहे? वाचण्यापूर्वी हळुवारपणे आपले डोळे बंद करा, कर्म या शब्दावर मनन करा आणि नंतर वाचायला सुरुवात करा. हे बाहेर व्हॉट्सअपवर आलेलं निवेदन आपण वाचतोय त्या विचाराच्या संदर्भातच आहे, ते नीट ऐका. कर्म म्हणजे काय? बुद्ध आपल्या शिष्यांबरोबर बसले होते. एका शिष्याने विचारले की कर्म म्हणजे काय? बुद्धांनी उत्तर दिले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारत होता. अचानक तो एका दुकानासमोर थांबला आणि आपल्या मंत्र्याला म्हणाला, का कोण जाणे पण मला या दुकानाच्या मालकाला फाशी द्यावीशी वाटते. हे ऐकून मंत्र्याला खूप वाईट वाटले, परंतु तो त्याचे कारण राजाला विचारणार तोपर्यंत राजा पुढे निघून गेला होता. दुसऱ्याच दिवशी तो मंत्री साध्या वेशामध्ये दुकानदाराला भेटायला
त्याच्या दुकानावर पोहोचला. त्याने सहजच त्या दुकानदाराला विचारले, त्याचा व्यवसाय कसा चालू आहे. दुकानदार चंदन विकत होता. तो खूप दुःखी होता. तो म्हणाला की ग्राहक मिळणं अवघड झालं आहे. लोक त्याच्या दुकानात येतात, चंदनाचा वास घेऊन निघून जातात. ते चंदनाच्या गुणवत्तेची प्रशंसाही करतात, पण विकत न घेताच निघून जातात. आता त्याला एकच आशा आहे की राजा लवकर मरावा, म्हणजे त्याच्या अंतिम संस्काराकरिता भरपूर चंदन खरेदी केली जाईल. तो त्या भागातील एकमेव चंदन विक्रेता होता. त्यामुळे त्याला खात्री होती की राजा मेल्यानंतर त्याचे दिवस नक्कीच बदलतील. आता मंत्र्याच्या लक्षात आले की राजा या दुकानासमोर का थांबला व का त्याने दुकानदाराला मारण्याची इच्छा व्यक्त केली. कदाचित दुकानदाराच्या नकारात्मक विचारांच्या स्पंदनांचा प्रभाव राजावर झाला व परिणामी त्याच्याही मनात दुकानदाराबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाल्या. बुद्धिमान मंत्र्याने या विषयावर एक क्षणभर विचार केला. नंतर त्याने आपली ओळख व मागच्या घटनेबद्दल काहीही न सांगता चंदन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानदार खुश झाला. त्याने चंदन कागदामध्ये व्यवस्थित गुंडाळून मंत्र्याला दिले. जेव्हा मंत्री महालात परतला तेव्हा तो सरळ राज दरबारात गेला व त्याने सांगितले, चंदन विक्रेत्याने तुम्हाला ही भेट पाठविली आहे. राजा आश्चर्यचकित झाला. जेव्हा त्याने ती पुडी उघडली तेव्हा त्यातील सोनेरी चंदन व त्याचा सुगंध अनुभवून तो खूप खुश झाला. आनंदी होऊन त्याने काही सोन्याची नाणी चंदन व्यापाऱ्याकडे पाठवली. राजाला त्याच्या मनातील दुकानदाराला मारण्याबद्दल आलेल्या वाईट विचारांमुळे खूप दुःख झाले. जेव्हा दुकानदाराला राजाने पाठवलेली सोन्याची नाणी मिळाली तेव्हा तो सुद्धा आश्चर्यचकित झाला. त्याने राजाची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. ज्याने त्याची गरिबीच्या अभिशापातून मुक्तता करण्यासाठी त्याला सोन्याची नाणी पाठवली होती, काही वेळाने त्याला त्याचे वाईट विचार आठवले की जे त्याच्या मनात राजाबद्दल आले होते. स्वार्थासाठी आपण केलेल्या नकारात्मक विचारांचा त्याला पश्चाताप झाला. जर आपण इतरांबद्दल चांगले विचार केले तर इतरांच्या मनात सुद्धा आपल्याबद्दल चांगलेच विचार येतील. पण जर आपण वाईट विचार केले तर तेच वाईट विचार आपल्याकडे परत येतील. ही गोष्ट सांगितल्यानंतर बुद्धाने विचारले, कर्म म्हणजे काय? तेव्हा बऱ्याच शिष्यांनी उत्तर दिले, आपली वाणी, आपल्या भावना आणि आपले वर्तन. याच्यावर त्यांनी सांगितलं हे उत्तर चुकीचं आहे. बुद्धांनी नकारात्मक मान हलवली व म्हणाले, तुमचे विचार तुमचे कर्म घडवतात. बस, तुम्ही चांगला विचार केला, चांगलं कर्म घडलं. वाईट विचार केला झालं. आणि आपल्या पाळलेला आम्ही कोणाचंच वाईट केलं, आम्हाला काय आलं? विचार काय कुणी केला? आपलं आपल्याकडे आलं. म्हणून सकाळपासून सकारात्मक दृष्टीनेच बघायचं. हे जे झाले ते बरं झाले. बोलताना सुद्धा कसं, आज फिरायला येणार का तुम्ही? आज मी फिरायला येणार नाही असं म्हणायचं नाही, उद्या येतो म्हणायचं. म्हणजे आज येत नाही झालं. चला, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री